मागाठाणे विधानसभाचे शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे सध्या आमच्या सोबत आहे। दादा, अधिवेशन सुरू असताना तुम्ही मुंबईत आहात, नाराजगी आहेत का काही तुमच्या? मी नाराज अजिबात नाही। मी पहिल्या दिवशी पण सांगतो आणि आत्ता पण सांगतो, मी लढवय्या कार्यकर्ता आहे आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। निश्चित मला प्रचंड दुःख झालेलं आहे आणि दुःख मी ते लपवलेलं सुद्धा नाही आणि ते लपवणार सुद्धा नाही। पूर्वी जी आमची शिवसेना होती त्या शिवसेनेमध्ये गरीब असे संघर्ष करणारे कार्यकर्त्यांना नेहमी डावललं जायचं, दुर्लक्ष केलं जायचं। म्हणून असंख्य शिवसैनिक शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहिले। शिंदेसाहेबांनी त्या कार्यकर्त्यांना प्रचंड बलसुद्धा दिलं, प्रचंड ताकदसुद्धा दिली। मंत्रिमंडळामध्ये माझं नाव नसण्यामागे शिंदेसाहेब अजिबात नाहीत, हे पुन्हा एकदा मी आवर्जून तुम्हाला सांगतो। मी गरीब घराचा कार्यकर्ता आणि शिंदेसाहेबसुद्धा गरीब घरातूनच आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना माझं दुःख काय ते कळतं। एखाद्याला संधी नाकारल्यानंतर त्याला किती दुःख होतं याची जाणीव शिंदेसाहेबांना आहे, कारण ते सुद्धा त्या ह्याच्यातून आलेले आहेत। त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे आणि त्यात दिसत आहे आपल्याला। मलासुद्धा जर संधी मिळाली असती तर पक्षवाढीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली असती आणि पक्षाला एक नंबरचा मुंबईमध्ये निश्चित केलं असतं। मेहनत करणं हा माझा स्वभाव आहे आणि काही मोठ्या नेत्यांनी स्वतःला मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांना येण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला, त्यामुळे माझं मंत्रिपद कापलं गेलेलं आहे। पण मी त्यातून खचून जाणारा नाही आहे। मी पुन्हा ताकदीने उभा राहून चांगलं काम करून मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून काढण्याचा प्रयत्न करणार आणि माझं काम बोलेल, मी बोलणार नाही। माझं काम बोलेल याची मी खात्री देतो। खुदी कुकर इतना बुलंद की खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। आणि तुम्ही बोला तिथून का आलात, त्याचं उत्तर असं आहे की पहिलं तर अधिवेशनामध्ये कुठले प्रश्नोत्तरचा नव्हते किंवा लक्षवेधी नव्हते, त्यामुळे माझ्या मतदारसंघातले प्रश्न मी मांडू शकत नव्हतो। दुसरी गोष्ट, मला मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे माझ्या कुटुंबावर प्रचंड आघात झालेला आहे आणि ते माझी आई खूप दुःखी होती। त्यामुळे ह्या ज्या भाजी विक्रेते आमदार या संघर्षामध्ये माझ्या कुटुंबाने मला प्रचंड साथ दिली होती, त्यामुळे त्यांचं सांत्वन करणे माझं प्रथम कर्तव्य होतं। म्हणून मी आणि तिसरं कारण हे होतं की माझे जीवाभावाचे जे कार्यकर्ते आहेत, भावासारखे माझ्या पाठीशी गेली वाईट वेळेमध्ये सुद्धा माझ्याबरोबर असणारे हे कार्यकर्ते आहेत, ते सातत्याने फोन करत होते, व्हॉट्सअप करत होते, SMS करत होते आणि त्यांनी विचार केला की सामूहिक राजीनामे द्यायचा। परंतु तसं होऊ नये, त्यांच्या मनात मला मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामुळे त्यांच्या मनात असणारा राग साहजिक आहे आणि तो राग शांत करण्यासाठी मी अधिवेशन सोडून इथे आलो। माझ्या मनात कुठली नाराजगी नाही, दुःख आहे आणि ही सहल कायम राहणार। तिसरी गोष्ट अशी आहे, आपण इथे आलात म्हणून, की सध्या जे बीडमध्ये जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी SIT लावलेली आहे, त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि कोणी मोठा असेल कोणी असेल त्याला जेलमध्ये टाकण्यात यावं आणि त्याच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाखाची मदत करावी असं माझं आव्हान आहे। मी सुद्धा देशमुख कुटुंबियांच्या संपर्कात जाणार आहे, थोड्या दिवसांनी त्यांना भेटणार आहे आणि माझ्या तिकडून जेवढी शक्यतो मदत होईल तेवढी मदत मी करणार आहे। सलग तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही आमदार झालात तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता, खुश होते ते, पण आज तुमचे जे कार्यकर्ते, तुमचे जे चाहते आहेत ते नाराज आहेत, नाराज आहेत, इमोशनल आहेत। त्यांची इच्छा आहे की तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होता, त्यांना काय सांगणार तुम्ही? त्याच्यासाठीच मी त्यांना समजावण्यासाठीच इथे आलेलो आहे। अधिवेशन सोडून ते आलो आहे, त्याचं कारण काही जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, माझ्या भावापेक्षा सुद्धा जवळ असणारे कार्यकर्ते आहेत। त्यांनी प्रचंड मेहनत केली होती आणि त्या मेहनतीला यशसुद्धा आलं होतं, चांगल्या लीडनी त्यांनी मला निवडून दिलं होतं। त्यांची इच्छा असणं साहजिक आहे, जेव्हा त्यांचा नेता मोठा होतो तेव्हा कार्यकर्त्याला ताकद भेटते, त्यामुळे त्यांचं दुःख असणं साहजिक आहे। म्हणून त्यांना शांत करण्यासाठीच मी इथे आलो आहे, त्यांचं दुःख निवारण करण्याकरता स्पेशल मी अधिवेशनमधून इथे आलेलो आहे। खूप इमोशनल आहेत, भरपूर कार्यकर्ते आहेत तुमच्या कार्यालयासोबत। आता मी सांगितलं नाही, त्यांना समजलं मी आता इथे येणार होतो म्हणून ते आलेले आहेत।
कार्यकर्त्यांचं प्रचंड प्रेम माझ्यावर आहे, कारण गेली 20 वर्ष ते माझ्याबरोबर आहेत आणि एकही कार्यकर्ता माझा कुठे गेलेला नाही. शिवसेना तुम्ही वेगळा झाल्यानंतर पण शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते मला येऊन जॉईन झाले. अजून कितीतरी कार्यकर्ते येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत माझ्याकडे. हे असणार त्यांचं प्रेम आहे, त्याच्यासाठीच मी अधिवेशन सोडून इथपर्यंत आलेलो आहे. जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सोडून शिंदे साहेबांसोबत गेला होता, तेव्हा काही शिंदे साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं का की तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये मंत्री किंवा काहीतरी देणार होते? शिंदे साहेब हे कार्यकर्त्याला प्रचंड ताकद देणारा नेता आहे, म्हणून आम्ही सर्व त्यांच्याबरोबर गेलेलो आहोत. आता शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे. आता काही चर्चा झाली आहे का शिंदे साहेबांसोबत? तुम्ही मुंबई आला तर सर्व चर्चा मीडियाशी बोलायच्या नसतात. काही आश्वासन वगैरे दिले आहेत का? शिंदे साहेबांवर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील माझ्या बाबतीत, मला खात्री आहे. पण तुमची भूमिका काय असणार आहे जर मंत्री नाही दिले तर? मी बोललो ना, मला मंत्रिपद दिलं नाही दिलं याचं मला दुःख आहे, पण मी नाराज नाही. आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत आणि सर्व कार्यकर्ते राहणार आहोत आणि आम्ही कामातून दाखवून देऊ की काम आमचं बोलतंय, आम्ही दाखवून देऊ. तुमच्यासोबत अनेक नेते नाराज आहेत. छगन भुजबळ तुमचे जवळचे आहेत, ते पण नाराज आहेत, त्यांना पण मंत्रिपद नाही दिलेत. जे नाराज आहेत त्यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली आहेत का? आता काय करायचं आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, त्यामुळे त्यांचं आमचं त्या अशा बाबतीत संपर्क होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायचे, आमच्या पक्षात आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील. त्यामुळे भुजबळ साहेब नाराज आहेत, का नाराज आहेत ते मला त्यांचं काय कारण कळलेलं नाही अद्याप. पण कार्यकर्त्यांची जी इमोशनल आहेत तुम्ही कसा दूर करणार आहेत? त्यांची अजूनही इच्छा आहे की तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे, कारण महानगरपालिका निवडणूक आहेत आणि तुम्ही जर मंत्री झाला होता तर महानगरपालिकामध्ये चांगला प्रतिसाद त्याच्या होऊ शकतात. आता मी सांगितल्याच्या पूर्वी झालो असतो तर अख्खे मुंबई पिंजून काढली असती आणि पक्षाला 1 नंबरवर आणून सोडलं असतं आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून काढायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला असता आमच्या कार्यकर्त्यांनी. आत्तासुद्धा मी जरी नाही झालो तरी माझ्या मतदारसंघामध्ये आणि इतर मतदारसंघामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना मदत पूर्णपणे करणार आणि जास्तीत जास्त लोक महानगरपालिकेमध्ये निवडणूक आम्ही आमचं काम दाखवून देणार. त्यानंतर भाजपने मुंबईमध्ये 2 मंत्रिपद दिले, शिंदे साहेबांनी एकही मंत्रिपद दिलं नाही. त्याच्या काही नुकसान होऊ शकतात का? शिंदे साहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यांनी विचार करून तो निर्णय घेतला असेल, कदाचित त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी त्यांच्या मनात असेल माझ्याबद्दल, असं सुद्धा असू शकतं. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.